चला, हाय नमस्कार. माझ्या पद्धतीने जर तुम्ही फ्रीज साफ करायला शिकलात तर तुमचा फ्रीज कधीच नक्कीच कधी खराब होणार नाही लवकर, बरं का. साफ करायची पद्धत दाखवते तुम्हाला. या, हे बघा आपला फ्रीज. आणि ह्याला साफ कसं करायचं तुम्हाला दाखवते मी आता. दिसते का तुम्हाला? आजी कधी नाही काय माहिती. आमच्या फ्रीजमध्ये नुसत्याच भाज्या भरल्या बघा सगळ्या. हे बघा भाज्या. हे सगळं तर तुम्हाला माहितीच आहे कसं कसं करायचं हे साफ. हे सगळं कसं साफ करायचं हे तुम्हाला माहितीच आहे, की काही गरज नाही सांगण्याची. फक्त याचं तेवढं टेन्शन आहे बघा. हे कसं साफ केलं पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे. काय काय बायका चुकी करते त्याच्यामध्ये. बघा बर्फ झाले ह्याच्यात बघा. हे बघा हे बर्फ झाले थोडं, लय नाही झालं. मी पुसलं होतं याला, साफ केलं होतं ह्याला मी. 15 दिवस झाले असतील साफ करून. हे बघा दिसते का तुम्हाला क्लिअर? पुढं घेऊन टाका, तुम्हाला झूम करून दाखवते. झूम करून दाखवते. हे बघा दिसते का तुम्हाला ह्याच्यात बर्फ झालेला? एवढा नाही झाला पण झालंय चांगलं बऱ्यापैकी. हे बघा दिसत असेल तुम्हाला बर्फ झालेला. हे बघा दिसतोय का आता? हा, तर हे बर्फ झालेलं आहे का नाही, हे आपण एक चुकी करतात बायका, की त्याला हाताने काढायचा प्रयत्न, ह्याच्याने चाकूने खरडून काढायचा प्रयत्न करतात. पण तसं नाही करायचं. खरडून काढल्यामुळे फ्रीज खराब होतो. हे आहे का नाही, ह्याला फ्रीजला का नाही बंद ठेवायचं 5-6 घंटे, 5-6 तास. हे लावून टाकलं मी. हे काही तर बटन दिलेलं आहे, दिसते का हे बटन? हे बटन दिलेलं आहे आणि ह्या बटनला का नाही असं दाबून ठेवायचं. फ्रीज बंद होतोय. 5-6 घंटे तरी का होईना कंपल्सरी याला बंद ठेवा तुम्ही. बंद होतोय बघा. आता तुम्हाला दाखवते, उघडून दाखवते, थांबा. बंद झालेला. आणि हा ब्रँड हायरचा आहे, खूप भारी ब्रँड आहे. तुम्हाला जर घ्यायचा असेल तर ह्या ब्रँडचा घ्या. आणि असं नाही की हाच घ्या, तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठल्या ब्रँडची जास्त सर्विस आहे त्या ब्रँडचा घ्या. आमच्या जिल्ह्यामध्ये, आम्ही पाटसमध्ये राहतो म्हणल्यावर दौंड जिल्हा येतो आम्हाला, आणि ह्या ब्रँडची सर्विस जास्त आहे आम्हाला, म्हणून आम्हाला ही चांगला वाटला ब्रँड. आणि किंमत पण खूपच भारी. मी 15,000ला घेतला आहे फ्रीज. तुम्हाला म्हणलं होतं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा म्हणून, तर 15,000ला घेतला आहे मी. कमी पैसे गेले का जास्त गेले तुम्ही सांगा, व्हिडिओ कमेंट करून सांगा सॉरी. आणि 172 लिटरचा आहे, सॉरी 172 येते माझ्या, 190 लिटरचा आहे. हे तर तुम्हाला माहितीच आहे, गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितले. 2 वर्षाची गॅरंटी याला, 10 वर्षाची वॉरंटी. आणि जागा पण किती आहे बघा फ्रीजमध्ये, किती मोठी जागा आहे. तर हे बंद झाले आता बघा तुम्ही. हे लाईट चालूच असते याची, LED लाईट आहे ही. हे बंद. मी आता काय ह्याला हे करणार नाही. आणि हे सेटिंग पण तुम्ही लावून ठेवा. आणि ती वरच आहे का नाही, त्याला कपड्याने परत बर्फ होईल. 5-6 तासाने तुम्ही उघडून बघा, बर्फ होईल. तर बर्फाला का नाही असे कपड्याने पुसा तुम्ही, चाकूने नका खरडू, कपड्याने पुसून काढा कधीच. आणि पाठीमागं पाणी पडलेलं असते, तुम्हाला मी दाखवायला आता जमतं नाही, सांगता येत नाही. पण एक आहे तर पाठीमागं दिसणार नाही तुम्हाला क्लिअर, बरं दिसतंय का? हो का इथं, हां दिसतंय. इथं पाणी पडायसाठी जागा असते, तुम्ही पाठीमागं बघा. आणि ह्याच्यात पाणी पडतंय, आणि ते पाणी का नाही कपड्यानेच पुसून काढायचं. कपडा ओला करायचं, पिळून काढायचं, ओला करायचं, पिळून काढायचं. असं करा तुम्ही, तुमचा फ्रीज कधीच खराब होणार नाही. मी असं जास्त बडबड करत नाही, डायरेक्ट सवय आहे मला दाखवायची. म्हणून काय काय माझ्या बहिणींना, काय काय तायांना माहिती नसते कसं ते असे चाकूने घेऊन खरडायला चालू करतात. तसं नका करू, माझ्या पद्धतीने असं पुसून घ्या. फ्रीज कधीच खराब होणार नाही, खराब घाण पण दिसणार नाही. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा माझ्या बहिणींनो. आणि काय काय लोक नवीन नवीन यूट्यूबवर व्हिडिओ टाकते म्हणून नाव ठेवतात. तर ठेवू द्या, त्यांची मर्जी, आपल्याला काय करते. त्यांना पण काय तर बनायची इच्छा, तसं आपल्याला पण काय तर बनायची इच्छा आहे.
हळूहळू हिंमत येईल ना आपल्यात पण. त्यांच्यात आज आली म्हणून ना काय झालं, आपल्यात पण येईल हळूहळू. म्हणून ज्यांना नावं ठेवायचं त्यांना ठेवू द्या. आपण कुणाकडे लक्ष द्यायचंच नाही, आपलं आपलं काम करत राहायचं. आणि नवीन नवीन रेसिपी, नवीन नवीन व्हिडिओ, गाण्याचे म्हणा, कविता म्हणून दाखवून मी रेसिपी टाकून तुम्हाला. परत एंटरटेनमेंट तर चालूच राहते आपलं. नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. कहाणी पण सांगा तुम्हाला जीवनावरची. त्याच्यासाठी चॅनलला एक सबस्क्राईब करा. आणि बोर नाही होऊ देणार इथून पुढं तुम्हाला. तुम्ही बघा, तुम्ही म्हणताल बोर करते, पण नाही, इथून पुढे मी चांगले व्हिडिओ टाकत आहे. चला बाय.